दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यात दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी अवकाळी पावसाने अचानक दमदार हजेरी लावली। पेण, खालापूर, खोपोली, महाडसह जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली। यामध्ये ऐन हंगामात असलेला आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान झाले असून बागायतदार संकटात सापडला आहे। त्याचप्रमाणे वीट भट्ट्याही पाण्याखाली येऊन उद्ध्वस्त झाल्या। पेणमध्ये सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसला। पेण तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह तशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। यावेळी विजेचे पोल भयंकर वादळी वाऱ्याने नादुरुस्त झाल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता। अचानक आलेल्या पावसाने गणपती व्यावसायिकांची तारांबळ उडाली। रस्त्यावर ठेवलेले कच्चे गणपती भिजून काहींचे नुकसान झाले आहे। पेणमधील उंच सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते। वाहन चालकांची वाहने हाकताना मोठी तारांबळ उडत होती। खालापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा पाहायला मिळाला। ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडला। बघता बघता पावसाने उग्र रूप धारण केले। त्यामुळे शहरातील व्यावसायिकांची व शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली। मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी साचल्याचे चित्र दिसून आले। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली। अनेकांना पावसात भिजत प्रवास करावा लागला। यावेळी वीज प्रवाह खंडित झाला होता। रस्त्यावरच्या व्यावसायिक आणि भाजी विक्रेत्यांना पावसामुळे गाशा गुंडाळावा लागला। महाडमध्ये देखील जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे। उन्हाळ्यात आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले। या जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। हातातोंडाशी आलेला पीक भुईसपाट झाला आहे। अगोदरच शेतमालाला दर नसल्याने सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावले आहे। शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्या धान्याची नासाडी झाली आहे। यात शेतीचं मोठं नुकसान झालंय। खोपोली शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाची सुरुवात झाली। शाळा सुटण्याच्या दरम्यान पावसाला सुरुवात होताच विद्यार्थ्यांसह पालक आणि बाजारहाटीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली। बाजारात मिळेल तिथे आडोसा घेत प्रवासी थांबले होते। ऐन गरमीमध्ये जोरदार पाऊस सुरू होताच लोक सुखावली असली तरी वीट भट्टीवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या पावसाचा बच्चे कंपनीने चांगलाच आनंद घेतला। पावसात भिजत त्यांनी आनंद साजरा केला। पनवेल परिसरात प्रत्यक्ष पाऊस पडला नाही, मात्र प्रत्यक्ष वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले होते। धूळ मिश्रित वाऱ्याने परिसरात हाहाकार माजला होता। प्रचंड उकाड्यात पावसाने वातावरण निर्मिती केली, मात्र पाऊस बरसलाच नसल्याने नागरिक नाराज झाले। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।